गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज 13 तारीख आहे, 13/5/2024 आणि तुमच्यासमोर स्क्रीन दिसत आहे. पी एन सी इन्फ्रामध्ये मला बेसिकली मॅक्झिमम निगेटिव्ह ऑर्डर्स येताना दिसत आहेत. सो लेट्स आणि माझ्या बेसिकली स्ट्रॅटर्जीला पण तो आलेला आहे. सो लेट्स वेट मार्केटमध्ये काय होतं बघूया आणि आपल्याला पी एन सी इन्फ्रामध्ये चांगलं एंट्री भेटता येईल का हे काय करूया बेसिकली पाहूया. सो पी एन सी इन्फ्रा हा माझ्या रडारवर असणार आहे. सो लेट्स वेट पी एन सी इन्फ्रा काय करते बघूया आपण. सो ऑर्डर बेसिकली तर निगेटिव्ह येत आहेत आणि मार्केट पण बेसिकली डाऊनफॉलमध्ये आहे. सो माय होप मला वाटते की मार्केटमध्ये त्याचं चांगला एक डाऊनफॉल येऊ शकतो. सो फिल्टर लावतो मी साधारणतः 1000 क्वांटिटीचं. सो बेसिकली मी शॉर्टला जात आहे मार्केटमध्ये. मी काय करेल, शॉर्ट करेल बेसिकली 230च्या आसपास पी एन सी इन्फ्रा.
ओके. सो बेसिकली मला इथं पी-एन-सी इन्फ्रा खाली येताना दिसत आहे. सो मी अजून त्याच्यामध्ये क्वांटिटी ॲड करेल. सो बेसिकली पाहिलं तर मी 400 क्वांटिटी काय केलेलं आहे, सेल केले आहे. पी-एन-सी इन्फ्रा. सो ॲज पर मॅक्झिमम क्वांटिटी 1000ची सेलिंग येत आहे त्याच्यामध्ये. लेट्स वेट. आपल्याला साधारणतः टार्गेट 425च्या आसपास पाहिजे. आणि जी माझी पूर्ण सिस्टीम आहे, लेट्स सी. टोटल इथे पहा, ऑर्डर फ्लो आहे तो टोटल काय रेडमध्ये दाखवत आहे. तो थोडासा फिल्टर मी 1000च्या ऐवजी बेसिकली 500 क्वांटिटीचा लावतो. लेट्स सी मार्केटमध्ये काय होतंय. त्याच्या अगोदर आपल्याला चेक पण करायचं आहे की हा कुठं सपोर्टला ट्रेड करताना दिसतोय का. सो लेट्स चेक इन अ डिफरंट टाइम फ्रेम वेदर इज ट्रेडिंग ॲट सपोर्ट. हे पण बेसिकली आपल्याला चेक करायचं आहे, जेणेकरून आपल्याला टार्गेट ठरवणं काय करायचं सोपं जाईल. सो बरंच लांब आहे. बरंच लांब आहे बेसिकली सपोर्ट. डेमध्ये चेक केलं तर लेट्स से ओके, डेला मध्ये 20 एम एल रजिस्टन्स देऊन तो खाली जात आहे. गुड. ठीक आहे. सो बेसिकली ओव्हरऑल सगळं आपलं परफेक्ट आहे. वेट, मार्केटमध्ये काय होतं बघूया आपण आता.
ओके, सो मॅक्झिमम मला सेलिंग येताना दिसत आहे. वेट. करेक्ट. सो बेसिकली आपण जे ठरवलं होतं त्याच्यानुसार बेसिकली तो शेअर जाताना दिसत आहे. सो बेसिकली माझं टार्गेट जे असणार आहे ते 426 ते 425च्या आसपास. सो मला फक्त 2 ते 3 पॉईंटची गरज आहे बेसिकली. आणि जर मी सिस्टमला चेक केलं माझ्या, अजूनही मार्केटमध्ये कंटिन्यूअस काय रेड सिग्नल आहे, त्यात तो बेसिकली काय झालेला आहे, वाढत चाललेला आहे. ह्याच्या अगोदर लेट्स बघूया आपण मार्केटमध्ये कुठे इम्बॅलन्स दिसत आहे का. ओके, तो टार्गेटला येताना दिसत आहे पीएनसी आम्हाला. ओके, सो डाऊनफॉलमध्ये आहे. जस्ट मला अजून 2 ते 3 426.5 अजून फक्त मला ₹1.5 गरज आहे. सो लेट्स सी मार्केटमध्ये काय होतं बघूया. सो हाय व्हॉल्यूम नोट्स चेक. सो मॅक्झिमम सेलिंग इथे झालेलं आहे. मॅक्झिमम बाईंग इथे झालेलं आहे 423. सो बेसिकली दिस वन इज अवर सपोर्ट. हा आपला सपोर्ट असू शकतो. बघूया मार्केटमध्ये काय होतंय. ओके, सो मार्केटमध्ये मला टार्गेट अचीव झालं. 425 हे बेसिकली टार्गेट होतं माझं आणि ते मला अचीव होताना दिसत आहे. सो वेल, 1500 प्रॉफिट रनिंग आहे.
सो बेसिकली सगळं निगेटिव्ह आहे. जस्ट वेट. जर इथे एखादी कुठली पॉझिटिव्ह कॅन्डल झाली तर आपण एक्झिट करूया. जर निगेटिव्ह कॅन्डल अजून मॅक्झिमम डाऊनफॉल जर येत असेल तर थांबूया. बेसिक 424च्या आसपास आपल्याला टार्गेट भेटू शकेल. वेट करूया आपण. ओके. सो बाहेर येत आहेत. सो बघितलं एक चांगला ब्रेकडाऊन पण दिसत आहे. सो 425 ऑलरेडी मला भेटत आहे. सो वेट करूया. अजून आपल्याला तो प्रिव्हियसचा जो सपोर्ट आहे जिथं मॅक्झिमम बाईंग झाला होता ॲज पर द इथे दिसतंय तुम्हाला, तिथपर्यंत प्राइस जर जात असेल तर वेल अँड गुड. सो 424ला बघूया आपल्याला भेटतंय का. आता सध्या ट्रेड करत आहे मार्केट 425ला. करंट रनिंग आहे साधारणतः 400 क्वांटिटी सेल केलेले आहेत मी. लेट्स सी काय होतं बघूया मार्केटमध्ये. सो 425.3. अजून फक्त एका पॉईंटची गरज आहे. बघूया बेसिकली काय होतं मार्केटमध्ये. आपल्याला तो भेटतोय का. ब्रेकडाऊन दिलेला आहे आणि ऑर्डर फ्लो बेसिकली पाहिलं तर निगेटिव्ह आहे. माझा पूर्ण सेटअप बेसिकली निगेटिव्ह मध्ये जात आहे. बघूया काय होतं बेसिकली.
सो मल्टी टाइम फ्रेम मध्ये आपण चेक करूया कुठं सपोर्ट बेसिकली आपल्याला भेटतोय का, जेणेकरून आपल्याला एक्झिट व्हायला बरं. ठीक आहे. सो विकली द बेस्ट 416 सपोर्ट घेतलेला. सेम लेवलला तुम्हाला सेलिंग दिसत आहे. सो लेट्स वेट. मार्केटमध्ये आपण बिअरिशच राहणार आहे. सो मॅक्झिमम सेलिंग येत आहे. लेट्स वेट. वेट करूया बेसिकली. सपोर्ट तर कुठं नाही आहे. सो टार्गेट इज मुव्हिंग टुवर्ड्स, सॉरी, स्टॉक इज मुव्हिंग टुवर्ड्स टार्गेट 424.70. बेसिकली आपण जर बघितलं तर 30च्या आसपास काय केलं होतं आपण, सेल केलं होतं आणि आपल्याला 5 पॉईंट भेटताना दिसत आहे. 400-500 क्वांटिटी जर तुम्ही सोल्ड केली, मार्केट टोटली निगेटिव्ह आहे आजच्या डे मध्ये. सो 420 पॉईंट वरून आपल्याला टार्गेट अचीव होताना दिसत आहे. रनिंग प्रॉफिट साधारणतः माझा आहे 2000च्या आसपास. सो लेट्स वेट. बघूया. ओके. 423 इट्स अ बिग मूव. सपोर्ट तुटलेला आहे. जो माझा पहा बेसिकली सपोर्ट मी केला होता तिथे मोठी कॅन्डल फॉर्मेशन होताना देत आहे. गुड. सो दिस इज कॉल्ड एज ऑर्डर फ्लो अनालिसिस. हे परफेक्टली मॅच होतं ॲज कम्पेअर टू ट्रॅडिशनल स्ट्रॅटर्जी. जर तुम्ही ट्रॅडिशनल कुठला एक इंडिकेटर वापरून जर करत असाल, बट ह्याच्यामध्ये मला एक्झॅक्टली सपोर्ट अँड रेजिस्टन्स कुठं ठेवायचं आहे कळते. जर 423 तोडला तर डेफिनेटली तो काय करेल, अजून ड्रॉ डाऊन जाईल साधारणतः 420 ते 400 आसपासच्या खाली. हा एक चांगला सपोर्ट आहे. तो सपोर्ट तोडायला पाहिजे. इथं जास्त बाईंग झालं होतं. सो लेट्स सी. बघूया मार्केटमध्ये काय होतंय. 423 वेल बुक करून टाकूया. आपल्या टार्गेटला आलेला आहे. सो साधारणतः 7 पॉईंट भेटलेले आहेत. 7 पॉईंट अचीव झालेले आहे. सो हे आहे बेसिकली डाटा अनालिसिस. आणि तुम्हाला असंच बेसिकली सॉफ्टवेअर पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला त्याची लिंक दिलेली आहे. त्या लिंकमध्ये जाऊन तुम्ही 20% डिस्काउंट घेऊ शकता. तर तिथून तुम्ही बेसिकली हा सॉफ्टवेअर काय केला, परचेस केला.
आणि आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन ऑर्डर फ्लो अनालिसिसचे तुम्ही असेच काय करता छोटे छोटे व्हिडिओ बेसिकली पाहू शकता. काइंडली सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ काय जातील भेटत जातील. सो थँक्यू.